नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. प्रसन्न मनाने तयार होऊन बाहेर आले. सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. नमस्कार केला. आज महालक्ष्म्यांचा पहिला दिवस. आजचा दिवस कसा साजरा केला ते सांगते. गौरीपूजन हे भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचं व्रत आहे. सगळ्या महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा हा सण आहे. गणपती बाप्पा बसल्यानंतर अनुराधा नक्षत्रावर सप्तमी या तिथीला गौरी आवाहन आपण करतो आणि ज्येष्ठा नक्षत्रावर अष्टमी या तिथीला गौरी पूजन करण्यात येते. तर मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करण्याची आपली परंपरा आहे. 3 दिवस चालणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या सप्तमी या तिथीला ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. गौरी पूजन म्हणजेच साक्षात महाशक्तीचे पूजन होय. हीच महाशक्ती म्हणजे माता पार्वती. सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन आणि पूजन करण्यात येते. यामुळे घरात भरभराट, आनंद, ऐश्वर्य नांदते. लक्ष्मी, महालक्ष्मी, ज्येष्ठा, कनिष्ठा गौरी अशा वेगवेगळ्या नावांनी ती प्रचलित आहे. आपण तिला आदिमाता म्हणतो कारण ती या सृष्टीची रक्षणकर्ती आहे. तिचे आवाहन अगदी उत्साहाने आपण करतो आणि घरोघरी बायका उत्साहाने हा सण साजरा करतात. आज आमच्याकडे इकडे अमेरिकेत महालक्ष्म्या बसणार म्हणून आम्ही सगळे मिळून सकाळीच तयारीला लागलो. विशेष म्हणजे आजच्या दिवशी आई भाऊसुद्धा अमेरिकेत हा सण साजरा करण्यासाठी सोबत होते. त्यामुळे खूप छान वाटत होतं. आमच्या महालक्ष्म्यांचं हे 83वं वर्ष आहे. 1942 साली गौरी आमच्या घरात पहिल्यांदा बसवल्या. सासऱ्यांच्या जन्माच्या 3 वर्ष आधीपासून गौरी आमच्या घरात बसतात. आता सासरे 80 वर्षांचे आहेत. त्यांनी सगळ्या पूर्वीच्या आठवणी आम्हाला सांगितल्या. सकाळीच आम्ही सगळेजण तयार होऊन तयारीला लागलो. महालक्ष्म्यांसाठी केलेला सगळा फराळ आधी काचेच्या बाऊलमध्ये काढला आणि त्यानंतर अग्निदेवतेची पूजा करून हळदी-कुंकू वाहिलं, अग्निदेवतेला फूल वाहिलं आणि स्वयंपाकाला लागले. सगळ्यात आधी खीर केली, त्यानंतर मटकी वाफवून घेतली. मटकीची उसळ, पत्ताकोबीची भाजी, मेथीची भाजी, कोशिंबीर, कढी, मिक्स डाळीचे ढोकळे, पोळ्या, वरण-भात असा सगळा छानपैकी स्वयंपाक करून ठेवला. मुलीने आणि भाची ऋतुजाने सगळीकडे पावलं काढली आणि महालक्ष्म्यांच्या आगमनाची सगळी तयारी केली. आईंनी आधी देवाची पूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. त्यानंतर गौरीपूजनाची सगळी त्यांनी तयारी केली. गणपती बाप्पाची त्यांनी पूजा केली. महालक्ष्म्यांना मिरवण्यासाठी आम्ही तयार झालो. मुलीने पायावर आधी आमच्या दूध पाणी घातलं. माप ओलांडून मी आणि आई आत आलो. महालक्ष्म्या येती घरा, धनधान्याच्या राशी घाला, सोन्या मोत्यांच्या राशी घाला असं म्हणून पूर्ण घरभर त्यांना फिरवलं.